नाही होय करत करत मवियाच्या तिन्ही पक्षांची एक एक करून यादी जाहीर झाली. शिवसेनेच्या ठाकरे गटानं सर्वाधिक 65 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर शरद पवारांनी आपल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि काल रात्री काँग्रेसनं आपल्या 48 उमेदवारांची यादी जाहीर केली. आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं जी 45 जणांची यादी जाहीर केली आहे ती पूर्ण आहे का? तर नाही. माढा, मावळ, मोहोळ, फलटण, वाई अशा अनेक महत्वाच्या जागांवर पवारांनी अजूनही आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. पण या यादीवर नजर मारली तर अनेक ठिकाणी भाजपचीच माणसं भाजपच्या विरोधात उभी करण्याची कामगिरी पवारांनी केली आहे. अनेक ठिकाणी फ्रेश चेहरा देऊन पवारांनी जुनी प्रॅक्टिस नव्यानं खेळली आहे, तर काही ठिकाणी मैदानाबाहेर गेलेल्या माणसांना परत मैदानात उतरवून पवारांनी आपली रणनीती आखली आहे. पवारांच्या पहिल्या यादीत नेमकं काय दडलंय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सुरुवात करूया पवारांच्या मैदानाबाहेर गेलेल्या माणसांना पुन्हा मैदानात आणण्याच्या रणनीतीपासून. साल होतं 2009चं. नव्यानं मतदारसंघ पुनर्रचना झाली होती. 2004 साली राजू शेट्टी शिरोळमधून आमदार झाले होते, तर 2009 साली राजू शेट्टींनी खासदारकी मारली होती. शेतकरी संघटनेचा जोर वाढलेला आणि राजू शेट्टी नावाचं नवं वादळ सांगली कोल्हापूरच्या या भागात घुंगावत होतं. राजू शेट्टी स्वतः खासदार झाल्यानं आता ते शिरोळमधून कोणाला उभा करतील अशा चर्चा होत्या. राजू शेट्टींच्या लाटेत पवारांना उमेदवारही देता येणार नाही असंही बोललं जात होतं आणि वस्तुस्थितीही तशीच होती. राजू शेट्टींच्या पुढे भल्या भल्यांनी कच खाल्लेली. पण पवारांनी इथून एक नाव समोर आणलं. हे नाव होतं सातगोंडा रेवगोंडा पाटलांचं, अर्थात सारे पाटलांचं. सारे पाटलांचं वय तेव्हा 89 होतं. सभागृहाच्या राजकारणातून हे नाव संपुष्टात आलं होतं. पण पवारांनी या नावावर जुने गट एकत्र येतील हे हेरलं आणि काँग्रेसमधून सारे पाटलांना तिकीट दिलं. पवारांचा डाव अचूक बसला आणि सारे पाटील निवडून आले. मैदानातून गेलेली माणसं गट तट जिवंत करतात. अशा संपलेल्या गटांना पुन्हा मैदानात आणण्याची पवारांची एक जुनी खेळी. पवारांनी आत्ताही तीच खेळी खेळल्याचं दिसतं. जयप्रकाश दांडेगावकर हे 2009 साली वसमत विधानसभा जिंकले होते. त्यानंतर 2014ला ते राष्ट्रवादीतूनच निवडून आले होते. मात्र 2019 साली आपल्याच शिष्याला म्हणजे राजू नवघरेंना तिकीट देऊन एक प्रकारे त्यांनी राजकीय संन्यास घेतला होता. त्यामुळे इथला सगळा गट राजू नवघरेंच्या मागे एकवटला. आता पवारांनी या शिष्याच्या विरोधात पुन्हा गुरुला उतरवलं. अर्थात पवारांच्या या खेळीनं दांडेगावकरांचा राजकीय पटलावरून दूर गेलेला गट पुन्हा सक्रिय होऊ शकतो. जळगाव ग्रामीण मध्येही असंच दिसतं. 2009 साली शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांना पराभूत करत गुलाबराव देवकर आमदार झाले होते. मात्र 2014 साली त्यांचा पराभव झाला. आता 10 वर्षांपासून पटलावर नसणारा हा गट पवारांनी पुन्हा ऍक्टिव्ह केलाय. पवारांच्या यादीत दडलेली दुसरी गोष्ट म्हणजे नवी माणसं हेरणं. शरद पवार नव्या माणसांना हेरतात, त्यांना तिकीट देतात. हे खरं असलं तरी गट तट नाही किंवा ताकद नाही अशा नव्या माणसांना पवार सहसा तिकीट द्यायला जात नाहीत. अगदी नवखा उमेदवार आणून पवारांनी लोकसभेचा सामना क्वचितच खेळला. याऐवजी पवारांनी धैर्यशील मोहिते, बाळामामा, अमर काळे अशा मूळ राजकारणाचा बेस असणाऱ्या, ताकद असणाऱ्या पण नव्यानं लोकसभेला सामोरं जाणाऱ्या माणसांना हेरलं. या उलट शिवसेना बेस दिसतो. म्हणजे शिवसेनेची बैठकच कोणत्याही साध्या माणसांना मैदानात उतरवून आमदार खासदार करण्याची राहिलेली आहे. पवार मात्र सहसा असं करताना दिसत नाहीत. आत्ताही पवार हेच करताना दिसतायत. म्हणजे तासगाव कवठे महांकाळ मधून आर पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील, पारनेर मधून निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके, अहेरीतून भाग्यश्री अत्राम, बारामतीतून युगेंद्र पवार अशा लोकांना नवे चेहरे म्हणून पवारांनी समोर आणलंय. ही मंडळी विधानसभेला नव्यानं समोर जात असली तरीही घराणं, तालुक्यात असणारी ताकद, स्वतःच्या नावाची असलेली ओळख या लोकांसोबत आहे. पवार या ताकदीला आपली ताकद जोडून जिंकण्याची शक्यता वाढवतात. अर्थात ही नवी माणसं असली तरी यांचे गट जुने आहेत आणि ते गट पवारांचा फायनल आकडा वाढवण्याची ताकद ठेवतात असं आपल्याला म्हणता येतं. पवारांच्या यादीत दडलेली तिसरी गोष्ट म्हणजे भाजप नको पण भाजपच्या माणसांकडून कार्यक्रम करणं. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर प्रचंड स्पेस आहे असं म्हणलं गेलं, पण तसं झालं नाही. पवारांनी लोकसभेला जे 10 उमेदवार दिले होते त्यातले 6 उमेदवार आयात होते. काही अजित पवारांची साथ सोडून आले तर काही भाजपची साथ सोडून आले. आत्ताच्या यादीत पवारांनी 8 आयात उमेदवारांना संधी दिली आहे. आता या 8 जणांचं वैशिष्ट्य म्हणजे हे 8च्या 8 उमेदवार भाजपमधून आयात केलेत. इंदापुरातून हर्षवर्धन पाटील, अहमदपूरमधून विनायकराव पाटील,
कागलमधून समरजित गाडगे, उदगीरमधून सुधाकर भालेराव, बेलापूरमधून संदीप नाईक, वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे, जामनेरमधून दिलीप खोडपे आणि सोलापूर उत्तरमधून महेश कोठे हे उमेदवार पवारांनी भाजपकडून आयात केलेत. तर राजेंद्र शिंगणेंसारख्या उमेदवाराला पवारांनी अजित पवारांकडून पुन्हा स्वतःकडे घेऊन तिकीट दिले. थोडक्यात 45 पैकी 8 हा सध्याचा आकडा आहे. जागा वाटपानंतर भाजपच्या असंतुष्ट अशा अनेक नेत्यांची यादी पवारांच्या हाती लागू शकते, ज्यात मावळमधून रवी बेगडे, वाईतून मदन भोसले अशी नावं असू शकतात. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये 20 ते 22 अस्वस्थ आहेत असं विधान बावनकुळेंनी केलं होतं. यातला अधिकाधिक आकडा जागा वाटपामुळे आपल्याला मिळावा याकडे पवारांनी लक्ष केंद्रित केल्याचं दिसतं. जिथे भाजपचा विरोधक हाताला लागत नाही पण अजित पवारांकडे असलेल्या आमदारांशिवाय पर्याय नाही अशा राजेंद्र शिंगणेंसारख्या सोडून गेलेल्या नेत्यांना शरद पवार तत्काळ माफी देत असल्याचं देखील दिसतं. येत्या काही दिवसात फलटणमधून दीपक चव्हाण अथवा माढ्यातून बबनदादा शिंदे असे पवारांचे नेते पुन्हा पवारांकडे येऊन उमेदवारीच्या यादीत आलेले दिसू शकतात. म्हणजेच भाजप आणि अजित पवार गट यातील निवडून येण्याचा निकष हेरून पवार आयात उमेदवारांवर डावपेच आखताना दिसत आहेत. अर्थात पवारांच्या खेळीमुळे भाजपची साथ नको पण भाजपची लोक कशी चालतात अशी टीका त्यांच्यावर होऊ शकते. मात्र अंतिम आकडा वाढवणं हेच लक्ष सध्या तरी पवारांचं असल्याचं दिसतंय. पवारांच्या यादीत दडलेली चौथी गोष्ट म्हणजे जातीय फॅक्टर. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर जातीय समीकरणं महत्वाची ठरू लागली आहेत. मराठा आंदोलन आणि ओबीसी मराठा राजकारणाला मिळालेली हवा पाहून पवारांनी मराठवाड्यात लावलेली जातीय समीकरणंही आपल्याला पाहावी लागतात. ज्या ठिकाणाहून हे आंदोलन सुरू झाले तिथे म्हणजे घनसावंगीतून राजेश टोपे मैदानात असतील, त्यांच्या विरोधात हिकमत उडाण मैदानात असतील, हे दोन्ही उमेदवार मराठा, वसमतमध्ये जयप्रकाश दांडेगावकर मराठा आणि त्यांच्या विरोधात अजित पवारांचे राजू नवघरे मराठा, अहमदपूरमधून बाबासाहेब पाटील या मराठा उमेदवारासमोर देखील विनायक पाटील मराठा, भोकरदनमध्ये संतोष दानवेंच्या विरोधात चंद्रकांत दानवे देखील मराठा, जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकरांच्या विरोधात विजय भांबळे मराठा. अर्थात 5 ठिकाणी पवारांनी मराठा उमेदवाराच्या समोर मराठा उमेदवार दिल्याचं दिसतं. पण आष्टीमध्ये मात्र पवारांनी मेहबूब शेख यांना मैदानात उतरवलंय. इथून सुरेश धस हे मराठा उमेदवार महायुतीकडून येतील. मात्र मराठवाड्यातून एक जागा मुस्लिम उमेदवाराला देऊन पवारांनी मराठा प्लस मुस्लिम राजकारण कसं होईल हे देखील हेरलंय. पण हे करत असताना पवारांनी मराठवाड्याच्या आजूबाजूला मात्र जातीय समीकरण विरोधात लागतील अशा जागा दिलेल्या आहेत. जसं की करमाळ्यातून संजय मामा शिंदे हा मराठा उमेदवार गृहीत धरून इथून पवारांनी धनगर समाजाच्या नारायण पाटलांना उमेदवारी दिली. शेवगाव पाथर्डीमध्ये शरद पवारांनी वंजारी समाजातून येणाऱ्या प्रताप डाकणेंना उमेदवारी देऊन विरोधात मराठा समाजाच्या असणाऱ्या मोनिका राजळेंच्या विरोधात ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत केली आहे. तर या उलट कर्जत, जामखेड आणि इंदापूरमध्ये शरद पवारांकडे रोहित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे मराठा उमेदवार असणार आहेत, तर त्यांच्या विरोधात धनगर समाजातले उमेदवार असतील. थोडक्यात जातीय समीकरण पवारांनी त्या भागातला फॅक्टर विचारात घेऊन आखली आहेत असं सध्या तरी म्हणता येतं. अर्थात ही यादी फक्त 45 जणांची आहे. जशी दुसरी यादी येईल त्यानंतर अजून काही गोष्टी आपल्याला मांडता येतील. पवार लोकसभेप्रमाणे स्ट्राईक रेट ठेवतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.